पाणीपुरी तर सगळ्यांना आवडते, पण बाहेरची पाणीपुरी खाऊन पित्त होतं किंवा फूड इन्फेक्शन होतं, कारण ती किती हायजिनिक असते हेही आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच आज आपण आयुर्वेदिक म्हणजेच हेल्दी पाणीपुरी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपण घेतला आहे थोडीशी चिंच, जास्ती प्रमाणामध्ये खजूर आणि थोडासा गूळ. हे सगळं मिश्रण आपण पाण्यामध्ये एकत्र उकळायला ठेवलं आहे. हे व्यवस्थित शिजलं की ते आपण गाळून घेणार आहोत. बऱ्याच जणांना चिंचेमुळं पित्ताचा त्रास होऊ शकतो, म्हणून ह्याच्यामध्ये आपण चिंच खूप कमी वापरली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी सुंठ पावडर आणि थोडीशी जिरे पावडर घालून घेणार आहोत. मग आपले गोड पाणी तयार आहे. तिखट पाणी तयार करण्यासाठी आपण थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे व्यवस्थित धुवून घेऊन आपण थोडेसे पाणी टाकून ह्याची मिक्सरमधनं पातळ पेस्ट तयार करणार आहोत. हे आता आपण गाळून घेतलं आहे. ह्यामध्ये आपण आता थोडीशी मिरे पावडर आणि थोडंसं सैंधव किंवा काळे मीठ टाकणार आहोत. आता ॲक्च्युअल पाणीपुरी तयार करूया. ह्यासाठी आपण गोड पाणी तिखट पाणी करून घेतलं आहे. त्यासोबतच स्टफिंगसाठी आपण मूग शिजवून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण गोड पाणी घालणार आहोत, मग तिखट पाणी घालणार आहोत आणि वरून चटपटीत होण्यासाठी थोडीशी मिरेपूड, थोडीशी जिरेपूड आणि वरून कोथिंबीर पेरायची आहे. ही आयुर्वेदिक पाणीपुरी तोंडाला चव आणते, अतिशय हेल्दी आहे आणि अजिबात पित्त वाढू देत नाही. तुम्ही पण नक्की करून बघा.